गौराईचे नवीन मुखवटे बॉडी बाजारामध्ये दाखल झालेले आहेत. तर आपण आता गौराईला सहावारी साडीपासून देवसेना साडी कशी नेसवायची हे बघणार आहोत. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी वैभव मोहिते. मी आज आलोय शुभलक्ष्मी गौरी भांडार इथे. मी आज तुम्हाला गौरी साडी कशी नेसवायची, गौराईचा पूर्ण शृंगार मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी हे सगळे दागिने, ही अशा प्रकारची साडी मी घेतलेली, बनारसी साडी मी घेतलेली आहे. आता या बॉडीला आपण साडी नेसवणार आहेत. साडी नेसवण्यासाठी सगळ्यात आधी अशी बॉडीला पॅडिंग करून घ्यायची, जेणेकरून आपली साडी चापून चुपून बसते आणि पिना वगैरे लावायला आपल्याला काही अडचण येत नाही. बरोबर आहे. आता आपण ही साडी नेसवणार आहोत. सगळ्यात आधी आपण या साडीचा ब्लाउज पीस कट करून घेऊ. ही साडी आपल्याला डबल करून घ्यायची आहे आणि साडी डबल करून आपल्याला साधारण एवढी साडी सोडून द्यायची. 2 मीटर. एवढी साडी सोडून द्यायची आणि ही साडी सरळ करून ही बॉडीला अशा प्रकारे ही लावून घ्यायची साडी आपल्याला. आणि अशी इथे एक पिन लावायची आपल्याला. नंतर ही पायाला साडी फिटिंग करून घ्यायची. अच्छा, म्हणजे पिना भरपूर लावता येतात. पायाला पिना म्हणजे ते प्रॉपर शेप दिसून येतो. मी जशी पाहिजे तशी टाईट पण करता येते साडी. कुठे गुढी वगैरे नाही दिसत. साडी नेसवायला किती वेळ लागतो तुम्हाला? 10 मिनिटं. 10 मिनिटात नेसवणार साडी. आणि ही माग जे आपण सोडलं होतं साडी, ती अशी 2 पायाच्या मधून पुढे काढून घ्यायची. अच्छा. आणि ही जी उरलेली साडी आहे ती या साईडला घ्यायची आणि इथे अशी ही साडी या साईडला टाकून अशा साडीच्या आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घ्यायच्या इथे. अच्छा. या अशा बोटाच्या साह्याने आपल्याला या प्लेट्स पाडून घ्यायच्या तिथे. अच्छा, म्हणजे इस्त्री वगैरे करायची काही गरज नाही पडत. एकदम परफेक्ट होतात. अरे वा, एकदम इझी आहे. इथे आपण एक मोठी पिन लावून घ्यायची. आणि या निऱ्या काचण्या लावून माग सेट करून घ्यायच्या व्यवस्थित. अच्छा. आणि हा जो वरतीचा काटा आहे तो इथे अशा प्रकारे लावून घ्यायचा. मागे एक टाचणी लावून द्यायची. आणि या ज्या प्लेट्स आहेत त्या अशा इकडे
आपण व्यवस्थित लावून घ्यायच्या. आणि एक मोठी पिन घेऊन या सगळ्या निऱ्या एकत्र करून इथं पिन लावून घ्यायची. आणि परत इथे मागे अशा टाचण्या लावून या निऱ्या सेट करून घ्यायच्या. अशा या प्लेट्स व्यवस्थित दिसून येतात म्हणजे आपल्या टाचण्या लावल्यानंतर. आणि आता हे जे पुढं काढलेला होता आपण साडी, याची या साडीच्या अशा आपल्याला जेवढी बॉर्डर एवढी पुढं घ्यायची आहे तेवढ्या आपण प्लेट्स पाडून घ्यायच्या. इथे धरतं का हो? किती दिसलं पाहिजे? इथे आपण पिन लावून घ्यायची मोठी. आणि इथे सरळ हे व्यवस्थित करून इथे टाचण्या लावून घ्यायच्यात. प्लेटिंग व्यवस्थित बसेल प्लेटिंग ना? व्यवस्थित बसल्या म्हणजे. हलणार आणि नाही. जे आपण आतून पॅडिंग केलं होतं हम्म. त्याच्यामुळं आपल्याला टाचण्या बसवण्यासाठी इझिली बसतात टाचण्या, म्हणजे त्रास होत नाही आपल्याला. आणि साडी पण नाही खराब होणार आहे. साडी पण खराब होत नाही त्याच्याने. हे असं 2-3 ठिकाणी टाचण्या लावून व्यवस्थित सेट करून घ्यायचं. आणि हा गोळ तसाच ठेवायचा. आणि हा पुढं असंच ठेवायचं ही पट्टी. टाचण्या कमी जास्त पण लावू शकतो वाटलं हा, तर. कमी जास्त टाचण्या आपण आपलं म्हणजे जसं ऍडजस्ट प्रमाणे लावू शकतो आपण. आणि आता मेन पार्ट. मेन पार्ट म्हणजे साडीचा पदर. आणि पदर व्यवस्थित सेट करण्यासाठी इथे आपले दागिने वगैरे प्रॉपर व्यवस्थित बसत नाही, त्याच्यासाठी आपण इथे एक रोल लावणार आहोत करून. एक मिनिट ओके. कट करा. हे काय करतो सांग. हे दागिने व्यवस्थित आपले व्यवस्थित दिसले पाहिजेत, खालीवर झाले नाही पाहिजेत, याच्यासाठी आपण हे इथे असं एक रोल करून लावून घेणार आहोत, ज्याच्याने आपले दागिने व्यवस्थित पडतात, असे इकडे तिकडे होत नाहीत. आणि हे आपण टाचण्या लावून सेट करून घेऊ.
टाचण्या लावून फिटिंग हा, करून हे घेते ना टाचण्या paper. लावून फिटिंग करून घ्यायचं. हम्म. एक घेतच नाही तुझ्या. हम्म. मी आता व्यवस्थित बसलेले. आपण हा पदर असा द्यायचा आणि ही साडी आपल्याला थोडीशीच, म्हणजे ही जेवढी डिझाईन आहे हम्म. अशी डिझाईन प्रमाणे अशी बोटावरती निर्या धरायच्यात आपल्याला. अच्छा. या निर्या अशा 4 बोट, हम्म. ही बोट अशी आतमध्ये घेऊन अशा आपल्याला निर्या पकडायच्यात सगळ्या व्यवस्थित. या निर्या आपल्याला व्यवस्थित करून इथे पिन लावून घ्यायची एक. पिन वरतून लावली तरी काय हरकत नाही, ती पदराच्या आतमध्ये झाकून जाणार आहे पिन. आणि या निर्या व्यवस्थित प्लेट्स पाडलेल्या आपण सेट करून घ्यायचं. सेट करून घ्यायच्या. हे सगळं व्यवस्थित या निर्या सेट करून कंबरपट्टा बांधून घ्यायचा आपल्याला. कंबरपट्टा घ्यायचा का तिचा आणलेला आहे तो मी लावत आहे. जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो तुम्ही लावू शकता. ओके. फारच सुंदर आहे कमरपट्टा पण. परफेक्ट आहे एकदम साडीसाठी. हे साडी आपण एकटं ड्रेप करू शकतो का 2 व्यक्ती लागतात त्याच्यासाठी? नाही, एकट्यानेच होऊ शकतो ही साडी. आपण दोन माणसाची काही नाही गरज. आवश्यकता. आणि हा जो मागं राहिलेला पदर आहे याच्या आपण छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घ्यायच्या. आपणाला जसं आवडतील हा, जशा आवडतील तशा. कोणाला नुसता पदर द्यायचा असेल तरी देऊ शकता, आणि ज्याला असं काहीतरी वेगळं हवंय आपल्या क्रिएटिव्हिटी नुसार आपल्या करू शकतो. क्रिएटिव्हिटी नुसार ते अशी पिन लावून आपण हे असं करू शकतो. ही साडी नेसून झाली ना? हा, आता आपली साडी नेसून झाली. आता आपण दागिने घालून घेऊया. अगोदर मुखवटा लावून घ्यायचा. पेपर फोल्ड करून घ्या असं. फक्त याला राऊंड फिरवत जायचं. अच्छा. ह्यानी काय होईल मग? मुखवटा आपला फिट बसतो. सेफ राहतो मुखवटा. बस व्यवस्थित. मुकुटाने मजबूती राहते. आता आपण दागिने घालणार आहोत. दागिने घालताना आधी आपण मोठे, म्हणजे खालून वरती दागिने मोठे मोठे आधी घालून हे करायचं, म्हणजे जेणेकरून आपले दागिने व्यवस्थित बसतील. तर आपण सगळ्यात आधी हा दागिना घालणार आहोत.
एका खाली एक अरेंज करायची. एका खाली एक अरेंज करायची, खालून वरती अरेंज करत जायची. हम्म. हम्म. हे असे वेगवेगळे दागिने फार सुंदर आहेत. हे पण मिळतील ताई आपल्याकडे? हो मिळते. ओके. हम्म. एकदम भरीव आहेत दागिने पण. छान. ही नथ आपण थोडीशी, याचा दांडा खूप लांब असतो त्याच्यामुळे ही कट करायची थोडीशी आपल्याला, जेणेकरून गौरीच्या नाकाला काही इजा होणार नाही. जशी पाहिजे तशी सेट. जशी पाहिजे तशी आपण सेट करू शकतो. पाहिजे तसे आपल्याला आपण अरेंज करू शकतो. आणि हे फुल, ओके, हे कुठं अरेंज करायचं? हे इथे माग हे असं आपण लावू शकतो इथे. अच्छा. आणि आता बांगड्या, हम्म. या बांगड्या स्प्रिंगच्या असल्यामुळं अशा प्रकारे इझिली बसण्यात मदत होते आपल्याला. हम्म. ते वरचा खोफा फारच सुंदर दिसतोय. हम्म. जोडवे आहेत का? जोडले आहेत ना. हे थोडेसे कट करून घ्यावे लागतात. हम्म. ही आपली गौरी सजवून तयार आहे. आणि हा जो आपण माग सोडलेला आहे पदर, इथे आपण पदर उलटा करून असं इथे एक आधी पिन लावून घ्यायची. आणि हे असं पदर देऊन घ्यायचं आहे. इथं होल आहे मुखवट्याला, इथे एक टाचणी लावून घे, टाचणी घे, इथे एक टाचणी लावायची म्हणजे आपला पदर पडणार नाही, मागे सेट होतो व्यवस्थित. आणि नंतर हा खोपा पदरात आपण ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. पिन वगैरे लावू शकतो आपण याला.